विधानसभेचा निवडणुकीचा बिगुल वाजून निकाल लागलेले आहेत. 20 नोव्हेंबरला निवडणूक पार पडली. 23 नोव्हेंबरला निकाल लागला आणि भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीला प्रचंड मोठं यश या महाराष्ट्राच्या विधानसभेत आता मिळालेलं आहे. निकाल उलटून 8 ते 10 दिवस होऊन गेलेले आहेत, परंतु अजूनही सत्ता भाजप प्रणित महायुतीने स्थापन केलेली नाही. महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव या निवडणुकीत झालेला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून सस्पेन्स रंगलेला असतानाच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यकर्ते, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आपलाच मुख्यमंत्री व्हावा, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशी चर्चा करत आहे. भारतीय जनता पक्षाच्या शेवगाव पाथर्डी 222 मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ आणि मुंडेचे कट्टर समर्थक असलेले अमोल भैया गर्जे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. भैया, खूप खूप स्वागत आहे तुमचं. पहिला प्रश्न, महायुतीचं भाजपचं सरकार आलेलं आहे, खूप मोठं यश मिळालं आहे तुम्हाला. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात सुद्धा तुमचा आमदार निवडून आलेला आहे, हॅट्रिक झालेली आहे. कसं कष्ट घेतलं आणि कशी निवडणूक जिंकली तुम्ही? खरं जर बघायला गेलं, भारतीय जनता पार्टी महायुतीने संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठं यश प्राप्त केलेलं आहे. याच्यामध्ये हे यश प्राप्त करताना 10 दिवस, 20 दिवस, वर्षभर काम करावं लागत नाही. गेलं हे सरकार लोकांच्या सेवेमध्ये 25-30 वर्षापासून हे कष्ट घेतलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्ते असतील, मतदार असतील, मतदारांचा विश्वास प्रत्येक आमदारांनी त्या ठिकाणी संपादन केला होता. प्रत्येक लोकांची कामं असतील, समस्या असतील, ते सोडवण्याचं काम प्रत्येक ठिकाणी झालेलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक लाडकी बहीण योजना. ह्या योजनेमुळं एक घवघवीत यश पाथर्डी, शेवगाव असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे. भारतीय जनता पक्षाकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणात इतिहासात नोंद होईल असं आमदारांची संख्या आता निवडून आली आहे. यामध्ये सिंहाचा वाटा पंकजा मुंडे यांचा राहिलेला आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 40 ते 45 सभा घेतल्या आणि मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून आणण्यासाठी हे केलेलं आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, मुख्यमंत्री कोण होणार भाजपचा याच्यावरून सस्पेन्स आहे. काय वाटतं, तुमच्या काय भावना आहे? खरं जर बघायला गेलं, भाजप आणि मुंडे म्हणजे हा एक ब्रँड आहे. आणि जे आज महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आले त्याच्यामध्ये पंकजाताई मुंडेंचा 60% वाटा त्यामध्ये पंकजाताईंचा आहे. तसं पाहायला गेलं की ताईंनी जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोड बांधली त्याच्यामध्ये एक समाजाचं ताई नेतृत्व करत नाही, सर्वच समाजाला धरून ताईंनी महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. आज जर बघितलं की ताईंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की ताईंवर लक्ष ठेवायला गुजरातवरून निरीक्षक आले होते आणि सर्वात जास्त मागण्या सभेसाठी प्रत्येक आमदारांनी 40च्या वर ठिकाणी ताईंनाच मागणी केली होती. याच्यावरून तर हे सिद्ध होतंय की ताईंनी या सरकारमध्ये आमदार निवडून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि तो असलाच पाहिजे. की गेल्या काय ताई 10 वर्षापासून काम करत नाही. मुंडे साहेब असतील, ताई असतील, एक पक्ष स्थापनाच करण्याचं काम जे केलं असेल तर ते मुंडे घराण्याने केलेलं आहे आणि त्याच्याचमुळं ग्रामीण भागामध्ये भाजपा पोहोचलेला आहे. त्यामुळं ताईंना मंत्री होत्याल नाही होत्याल, ताई तर मंत्री झाल्याच पाहिजे आणि आमची तर नुसतं मंत्रीच नाही, ताई मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत. कारण की आज जर बघितलं की ताईला जर मुख्यमंत्री केलं तर एक महाराष्ट्रामध्ये वेगळा मेसेज जाईल, एक महिलांचा सन्मान आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून एक ताईंची त्या ठिकाणी निवड झाली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुढच्या की भाजप एक हाती सत्तेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. भाजपला कुणाची गरज त्या ठिकाणी पडणार नाही. 2019ला पंकजा मुंडेंचा काही थोड्या मताने पराभव झाला विधानसभेमध्ये. पुन्हा त्यांना राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी कार्यकर्त्यांची मागणी होती, पण ते झालं नाही. पुन्हा लोकसभेलाही मराठा आणि ओबीसीच्या अशा तीव्र संघर्षामध्ये त्यांना थोड्या मताने पराभव व्हावा लागला. हा संघर्ष त्यांनी पाहिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने त्यांना विधान परिषदेवर घेतलं आहे. भाजपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे सरकारमध्ये, पण अजून सस्पेन्स आहे की नरेंद्र मोदींच्या गोटातून अजून जोपर्यंत खात्रीलायक माहिती समोर येत नाही की भाजपचा मुख्यमंत्री कोण असेल. तुम्हाला वाटतं या महाराष्ट्रामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री ओबीसींचा चेहरा मुख्यमंत्री व्हावा? 100%. म्हणजे ही इच्छा आमचीच नसून हे संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे की एक महिला मुख्यमंत्री असावं. त्याच्यामध्ये पंकजाताईंचं नाव तर नक्की येणारच आणि ताईच व्हावात. तसं पाहायला गेलं तर ताईंचा पाठीमागच्या निवडणुकीमध्ये एक 6,000 मतांनी पराभव झाला आहे. ताई पडल्या नसून ताई ह्या निवडूनच आलेल्या आहेत. कारण की तुम्ही बघितलं मागचं राजकारण कशा पद्धतीने गेलं, काय झालं, लोकांमध्ये निगेटिव्हपणा पसरण्यात आला आणि त्याच्यामध्ये आपला ताईंचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे.
तसं पाहायला गेलं ताईंचं काम, ताईचा संपर्क बाकीच्या सर्व नेत्यांपेक्षा काही का होईना चुनूकभर जास्त आहे. त्याच्यामुळं गेल्या निवडणुकीत ताईंना पराभव स्वीकारावा लागला तेव्हा आमच्या सर्व मुंडे सैनिकांना जिव्हारी लागलेला आहेच. आणि त्याची आता पुढे येणाऱ्या काळामध्ये ताईंवर जर चांगली जबाबदारी दिली, ताई जर आमची इच्छा तर ताई मुख्यमंत्रीच व्हावं ही इच्छा आहे. आणि ताईने मुख्यमंत्री झाल्यात तर येणाऱ्या काळात जे लोकांचे प्रश्न राहिलेले आहेत ते मार्गी लागण्यासाठी मदत होईल. शेवटचा प्रश्न, शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये आता येणाऱ्या काही जानेवारी फेब्रुवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. अमोल भैया गर्जे हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. आम्ही कुठं म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा समाजाने तुम्हाला कुठं पाहायला आवडेल? तुम्ही काय म्हणजे राजकीय स्ट्रॅटेजी काय असणार पुढे? नक्कीच ह्या पाथर्डी शहरामध्ये शहर तालुका असेल, आम्ही गेल्या 20 वर्षापासून समाजसेवा असेल, राजकारण असेल, लोकांच्या प्रत्येक अडीअडचणीच्या विषयामध्ये आम्ही हिराऱ्याने भाग घेणारा म्हणून एक पाथर्डी शहरामध्ये, असं मी म्हणत नाही, असं लोक म्हणतात की जे प्रश्न कुठंच सुटत नाही ते आमच्या पैसे येऊन सुटतात. आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेची पण इच्छा आहे, आम्ही ज्या ठिकाणी फिरतो की तुम्हाला कुठंतरी आम्हाला पाहायचं आहे आणि एक चांगल्या पदावर पाहायचं आहे, कारण की तुम्ही त्या लेवलपर्यंत जाऊन काम करताय. तर म्हणून तुमचं एक नगराध्यक्ष म्हणून माझ्याकडे सुद्धा लोक त्या हिशोबाने बघतात. आणि शेवटी पक्ष असतो, पक्षांचे सगळ्यांचे विचार असतात. तर पक्षाने जर मला त्या पदासाठी जर संधी दिली तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. हे होते भाजपचे कट्टर मुंडे समर्थक, भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते अमोल भैया गर्जे. त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा चेहरा, प्रामुख्यानं पहिली महिला राज्याला मुख्यमंत्री मिळावी ती पंकजा मुंडे यांच्या रूपानं, आणि असा जर ओबीसीचा चेहरा या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला तर येणारा काळ हा भाजपसाठी फलदायी असणार आहे. भाजप हा निर्णायक पक्ष असून, राष्ट्रीय पक्ष असून, येणाऱ्या पुढच्या काही काळामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष हा निर्विवाद वर्चस्व, एक हाती सत्ता मिळवल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. कॅमेरामॅन नितीन अंदुरेसह प्राध्यापक दादासाहेब खेडकर, गाव माझा न्यूज, पाथर्डी.